नमस्कार. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI या जगात सध्या खूपच घडामोडी सुरू आहेत. कोण पुढे आहे, कोण सगळं ठरवतंय. आणि या स्पर्धेत भारत कुठे आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे. अगदी. आपल्याकडे AI अजेंडा, जागतिक सत्ता आणि आव्हान या ब्रीफिंगमधून बरीच माहिती आली आहे, काही लेख, रिपोर्ट्स वगैरे. हो. तर आज आपण याच माहितीचं जरा खोलात जाऊन विचार करूया. बघूया काय महत्वाचं आहे ते. नक्कीच. म्हणजे आज आपण पाहू की अमेरिका, चीन, भारत यांची AI जगात काय स्थिती आहे, त्यांची कारणं काय, आव्हानं काय आहेत. बरोबर. म्हणजे यातून AIचं जे काही जागतिक राजकारण आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचं एक स्पष्ट चित्र उभं करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. ओके. सुरुवात करूया सध्याच्या ट्रेंड सेटर्सपासून. जी. म्हणजे कोण आहेत हे आघाडीचे खेळाडू? स्पष्टपणे सांगायचं तर अमेरिकेतल्या मोठ्या टेक कंपन्या यात आघाडीवर आहेत. ओपन AI आहे, गुगलची डीप माइंड आहे, हो. मायक्रोसॉफ्ट, मेटा. बरोबर. मायक्रोसॉफ्ट, मेटा, चिप्स बनवणारी एनव्हिडिया आणि अँथ्रॉपिक पण आहे. ही मुख्य नावं आहेत. हं, हेच लोक सध्या मोठे शक्तिशाली मॉडेल्स बनवणं किंवा मग टेक्स्ट, इमेज, आवाज सगळे एकदम हाताळणारे मल्टीमॉडेल सिस्टम्स, अच्छा. डेव्हलपर्ससाठी प्लॅटफॉर्म्स तयार करणं आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे API द्वारे, क्लाउड सर्व्हिसेसमधून यात पुढे आहेत. ओके. आणि चीनची काय परिस्थिती आहे? चीनमध्ये एक वेगळी पण तितकीच काय म्हणतात त्याला दमदार फळी आहे. हं, बायडू आहे, त्यांचं अर्नी मॉडेल खूप गाजतंय. हो, ऐकलंय. मग अलिबाबा आहे, त्यांचं टोंगी QN मॉडेल आहे. टेन्सेंट, सेन्सटाईम हे पण मोठे खेळाडू आहेत. पण 2025 मध्ये अजून कोणीतरी आलं होतं ना चर्चेत? अगदी. ती होती डीपसीक. अच्छा. एका तुलनेने लहान टीमने खूप कमी खर्चात एकदम प्रभावी R1 सिरीज आणली आणि ती पण ओपन मॉडेल. अरे वा. यामुळे झालं कार की मॉडेल बनवायला किती खर्च येतो आणि ते ओपन ठेवायचं की नाही यावर परत विचार सुरू झाला. म्हणजे त्यांनी एक प्रकारे धक्का दिला मोठ्या कंपन्यांना. हो. चीनी कंपन्यांचा भर असतो कमी खर्चात ट्रेनिंग, पटकन प्रॉडक्ट आणणं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथले स्थानिक नियम, सरकारी विचारधारेचं पालन करणं. कमी खर्चात प्रभावी मॉडेल. हो. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. मग या सगळ्यात भारत कुठे आहे? भारतात चित्र वेगळं आहे. इथे स्टार्टअप्सचं एकदम मोठं आणि वेगाने वाढणारं मोहोळ आहे असं म्हणायला हरकत नाही. किती असतील अंदाजे? 100च्या वर जनरेटिव्ह AI स्टार्टअप्स आहेत सध्या. बापरे. यात युनिफोर, येलो AI सारखे आहेत जे बोलणाऱ्या AIवर काम करतात. मग मॅट स्ट्रीट डेन आहे, View.ai नावाने ओळखतात त्यांना. ते रिटेलसाठी व्हिजन AI बनवतात. आणि हेल्थकेअरमध्ये? हेल्थकेअरमध्ये Cure.ai, सिग्नटबल सारखे आहेत जे रोग निदानासाठी AI वापरतात. आणि खूप सारे स्टार्टअप्स भारतीय भाषांवर काम करतायत. म्हणजे स्थानिकीकरण. अगदी. त्यांची ताकदच आहे स्थानिक भाषा, कमी खर्चात चांगली इंजिनिअरिंग करणं आणि भारतीय कंपन्यांच्या गरजा समजून घेणं. ओके. म्हणजे अमेरिकन कंपन्या आघाडीवर आहेत हे तर स्पष्ट दिसतंय. पण त्या फक्त लवकर आल्या म्हणून पुढे आहेत की अजून काही कारण आहेत? कारण नुसतं पहिलं येऊन भागत नाही ना. बरोबर मुद्दा आहे. फक्त फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज नाहीये तो. त्यांच्या यशामागे बऱ्याच गोष्टी आहेत. एक प्रकारचा स्टॅक्ड पोर्टफोलिओ आहे त्यांच्याकडे. जसं की? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड भांडवल आणि कम्प्यूट पॉवर म्हणजे संगणकीय शक्ती. अब्जावधी डॉलर्स लागतात ना याला. हो ना. मोठे मॉडेल्स ट्रेन करायला, त्यावर संशोधन करायला प्रचंड पैसा आणि हजारो GPU लागतात. ते या कंपन्यांना सहज परवडतं. आणि टॅलेंट म्हणजे संशोधक वगैरे. तो दुसरा कळीचा मुद्दा. जगातले बेस्ट रिसर्चर त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या लॅब्स बऱ्याचदा ओपन रिसर्च करतात. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीशी त्यांचे टायअप्स आहेत. तिसरं कारण म्हणजे त्यांची तयार इकोसिस्टम आणि पोच. म्हणजे विचार करा, मायक्रोसॉफ्टचे क्लाउड कॉन्ट्रॅक्ट्स जगभर आहेत. गुगल सर्च, अँड्रॉइड तर प्रत्येकाच्या हातात आहे. बरोबर. मेटाचं सोशल नेटवर्क, एनव्हिडियाची GPU मार्केटमधली मक्तेदारी यामुळे त्यांचे AI मॉडेल्स लगेच लोकांपर्यंत, कंपन्यांपर्यंत पोचतात. आणि कंपन्यांसाठी विश्वासार्हता किती महत्वाची ठरते, म्हणजे मोठ्या कंपन्यांसाठी? खूप जास्त. हा चौथा महत्त्वाचा मुद्दा. डेटा उपलब्धता आणि एंटरप्राइज विश्वास. एक तर त्यांच्याकडे प्रचंड डेटा आहे मॉडेल सुधारायला आणि दुसरं म्हणजे मोठ्या कंपन्यांना कायदेशीर बाबी लागतात. हो, कंप्लायन्स वगैरे. कंप्लायन्स, खरेदी प्रक्रिया, SLAs म्हणजे सर्व्हिस लेव्हल एग्रीमेंट्स हे सगळं हाताळायची त्यांना सवय आहे. त्यामुळे मोठे कॉर्पोरेट ग्राहक त्यांच्याकडे जातात. ओके. म्हणजे केवळ भांडवल नाही तर टॅलेंट, पोहोच, विश्वासार्हता या सगळ्यांचं मिश्रण आहे. अगदी. आता परत चीनकडे येऊया. तुम्ही म्हणालात डीपसीकने कमी खर्चात मॉडेल बनवलं, त्याचा नेमका काय परिणाम झाला? डीपसीकने 2 महत्त्वाच्या गोष्टी दाखवून दिल्या. एक म्हणजे कमी खर्चात भारी इंजिनिअरिंग शक्य आहे. अच्छा. त्यांनी दाखवलं
की अल्गोरिदम, डेटा सेट, इन्फ्रास्ट्रक्चर यात स्मार्ट चॉईस केली तर ट्रेनिंगचा खर्च खूप कमी करता येतो. यामुळे पाश्चात्य कंपन्यांना पण एफिशियन्सीवर लक्ष द्यावं लागलं. आणि जगभरातल्या छोट्या कंपन्यांना पण एक मार्ग दिसला असेल. नक्कीच. त्यांना पण वाटलं की अरे, आपण पण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट कोणती होती? दुसरी म्हणजे सरकारी नियमानुसार मॉडेल्स बनवणं. चीनी मॉडेल्स स्थानिक सेन्सरशिप आणि नियमानुसार ट्यून केलेली असतात. म्हणजे काय फरक पडतो त्याने? फरक हा की ती देशभर वापरायला सोपी जातात, पण त्याच वेळी त्यांच्यावर राजकीय मर्यादा येतात. म्हणजे काही संवेदनशील विषयांवरती बोलणार नाहीत किंवा विशिष्ट विचारधारेनुसारच बोलतील. अच्छा, हे लक्षात घेण्यासारखं आहे. हो. मग हे सगळं बघता भारतीय कंपन्या या अमेरिकन जायंट्सना आव्हान देऊ शकतील का? कसं शक्य होईल हे? थेट टक्कर देऊन त्यांना हरवणं लगेच शक्य नाहीये खरं तर. पण भारत नक्कीच काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. कसं? आपल्या बलस्थानांचा वापर करून आणि अमेरिकन कंपन्यांच्या काही मर्यादा आहेत त्या ओळखून भारत एक मोठी प्रादेशिक इकोसिस्टीम उभी करू शकतो. कोणती आहेत ही बलस्थानं किंवा मार्ग कोणते? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्थानिकीकरण, लोकलायझेशन. म्हणजे भारतीय भाषा? हो, भारतात किती भाषा आहेत, बोलीभाषा आहेत, संस्कृती वेगळी आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणारी मॉडेल्स बनवणं हे भारताचं मोठं बलस्थान आहे. याची नक्कल करणं बाहेरच्या कंपन्यांना कठीण जाईल. खूप कठीण. विचार करा, अस्खलित मराठीत बोलणारा, इथले संदर्भ समजणारा व्हॉइस असिस्टंट किंवा भारतीय शेतकऱ्याला त्याच्या भाषेत, त्याच्या जमिनीनुसार सल्ला देणारा AI एजंट. हे खरंच महत्वाचं आहे. अजून काय? दुसरा मार्ग आहे कमी खर्चातील मॉडेल अभियांत्रिकी. आपण डीपसीकबद्दल बोललोच. कमी खर्चात चांगले मॉडेल्स बनवण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. हो, आपली इंजिनिअरिंगची ओळखच ती आहे. तिसरं म्हणजे ओपन सोर्सचा वापर. काही मॉडेल्स, टूल्स, डेटा सेट ओपन केले तर इथे नवनवीन प्रयोग वाढतील, डेव्हलपर समुदाय तयार होईल. सरकार काही करू शकतं का यात? नक्कीच. चौथा मार्ग तोच आहे, सरकारी धोरणं आणि खरेदी. सरकार मोठ्या AI प्रकल्पांसाठी स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देऊ शकता. सार्वभौम क्लाउड सारखे प्रकल्प, जिथे डेटा देशातच राहील. अच्छा. पाचवं, विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणं. म्हणजे बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, शेती अशा सेक्टरमधील भारतीय गरजा ओळखून खास सोल्युशन्स बनवणं. आणि सहावा मुद्दा तुम्ही विश्वासार्हतेचा म्हणाला होता. हो, विश्वास आणि डेटा नैतिकता. डेटा प्रायव्हसीबद्दल भारतात जागरूकता वाढतीये, त्यामुळे पारदर्शक मॉडेल्स किंवा ग्राहकाच्या स्वतःच्या जागेवर चालणारे ऑन प्रेमाइस AI पर्याय देणं, यातून विश्वास जिंकता येईल. हे झाले मोठे धोरणात्मक मार्ग. पण समजा एखादी भारतीय स्टार्टअप आहे, त्यांनी लगेच काय करावं स्पर्धेत टिकायला? काही युक्त्या किंवा फंडे? हो, काही प्रॅक्टिकल गोष्टी करता येतील. एक म्हणजे RAG, रिट्रीव्हल ऑग्युमेंटेड जनरेशनचा हुशारीने वापर करणं. ते काय असतं नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या AI मॉडेलला एका विश्वासार्ह, अपडेटेड माहितीच्या स्रोताशी जोडणं. म्हणजे ते फक्त स्वतःच्या ट्रेनिंग डेटावर अवलंबून न राहता लेटेस्ट आणि व्हेरिफाईड माहिती वापरून उत्तर देतं. अच्छा, म्हणजे उत्तरं जास्त अचूक येतात. हो, खास करून आरोग्य, कायदा अशा क्षेत्रांमध्ये हे खूप महत्वाचं आहे. तिथे चुकीची माहिती देऊन चालणार नाही. बरोबर. दुसरी युक्ती काय? दुसरी म्हणजे मॉडेलला लहान आणि कार्यक्षम बनवणं. यासाठी डिस्टिलेशन आणि क्वांटायझेशन सारखी तंत्र आहेत. हे जरा समजावून सांगाल का? म्हणजे समजा तुमच्याकडे एक खूप मोठं, पॉवरफुल पण महागडं मॉडेल आहे, तर त्याचं ज्ञान तुम्ही एका लहान स्वस्त मॉडेलमध्ये उतरवू शकता, जणू काही कॉम्प्रेस करण्यासारखं. ओके. यामुळे होतं काय की ते मॉडेल स्वस्त हार्डवेअरवर, अगदी मोबाईलवर पण चालू शकतं. खर्च कमी होतो. इंटरेस्टिंग. अजून काही? तिसरं, जिथे शक्य आहे तिथे भारतीय भाषा आणि संदर्भांसाठी ओपन बेंचमार्क तयार करणं. म्हणजे आपली मॉडेल्स किती चांगली आहेत हे जगाला दाखवता येईल. बरोबर. चौथं, कंपन्यांना AI वापरणं सोपं करण्यासाठी सुलभ इंटिग्रेशन टूल्स देणं. म्हणजे तयार APIs, SDKs जे त्यांच्या सध्याच्या सिस्टममध्ये सहज जोडता येतील. ठीक आहे. आता जरा एका मोठ्या चिंतेकडे वळूया. नोकऱ्या. AI मुळे नोकऱ्या जातील म्हणून खूप भीती आहे लोकांमध्ये. काही जण तर 99% नोकऱ्या जातील असंही म्हणतात. खरंच इतकी गंभीर परिस्थिती आहे का? हे 99%चे आकडे जरा अतिशयोक्ती वाटतात खरं तर. जे मोठे अभ्यास झाले आहेत, मॅकिन्झे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, WEF, IMF वगैरे, ते असं नाही म्हणत. मग ते काय म्हणतात? मॅकिन्झेचा अंदाज आहे की अमेरिकेत 2030 पर्यंत साधारण 30% कामाचे तास ऑटोमेट होऊ शकतात.
म्हणजे ती कामं AI करेल. 30% तास नोकऱ्या नाही. बरोबर. म्हणजे लोकांना नवीन स्किल शिकावी लागतील किंवा कामाचं स्वरूप बदलेल. WEF म्हणतं की लाखो नोकऱ्या जातील, पण त्याच वेळी नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार पण होतील. OECDचा अंदाज पण साधारण 30-40% नोकऱ्यांवर परिणाम होण्याचा आहे. काही कामं AI करेल, काही बदलतील. म्हणजे नोकरी पूर्णपणे जाण्याऐवजी कामाचं स्वरूप बदलेल असं म्हणायचं आहे. हो, हा महत्वाचा मुद्दा आहे. AI नोकऱ्यांपेक्षा कामांवर, टास्क्सवर जास्त परिणाम करतं. म्हणजे तुमच्या कामातली काही रुटीन कामं AI करेल. पण बाकीची कामं माणसालाच करावी लागतील. हो, जिथे निर्णय घ्यायचा आहे, सहानुभूती लागते, नियोजन लागतं, ती मानवी कौशल्य महत्वाची राहतील. ऑटोमेशन किती वेगाने होतंय हे पण महत्वाचं आहे. कोणत्या कामांवर जास्त परिणाम होईल? ग्राहक सेवा, डेटा एंट्री, साधी कोडिंग यावर जास्त परिणाम दिसेल. पण जिथे मानवी स्पर्श महत्वाचा आहे, आरोग्य सेवा, शिक्षण, क्रिएटिव्ह काम, तिथे परिणाम हळू होईल. पण म्हणजे 99%चा दावा खरा नाही, पण बदल मोठा असेल आणि असमान असेल. अगदी बरोबर. लोकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहावं लागेल. रिस्किलिंग खूप महत्वाचं ठरेल. अमेरिकन कंपन्यांचा एवढा दबदबा आहे, तर त्या मॅकडॉनल्ड्स प्रमाणे जगभर पसरतील का? प्रत्येक देशात, प्रत्येक उद्योगात त्यांचंच राज्य असेल? चांगला प्रश्न आहे हा. इथे 2 पातळ्या आहेत. एक म्हणजे ग्राहकांपर्यंत थेट पोचणं. म्हणजे तुम्ही त्यांचे ॲप्स, सेवा किती वापरतो. आणि दुसरी पातळी? दुसरी म्हणजे अर्थव्यवस्थेत खोलवर शिरकाव करणं. म्हणजे मोठ्या कंपन्या, सरकार यांच्या कामाचा भाग बनणं. ओके. पहिल्या पातळीवर म्हणजे ग्राहकांपर्यंत पोचणं हे त्यांना खूप सोपं आहे. स्वस्त सबस्क्रिप्शन, मोबाईल ॲप्स यातून ते मॅकडॉनल्ड्स किंवा फेसबुकसारखे जगभर सहज पोचू शकतात. पण दुसऱ्या पातळीचं काय? कंपन्या आणि सरकारांमध्ये शिरकाव करणं ते सोपं असेल का? ते मात्र जास्त चॅलेंजिंग आहे. कारण तिथे विश्वास, डेटा कुठे ठेवणार, डेटा रेसिडेन्सी, स्थानिक नियम, कायदे हे सगळं खूप महत्वाचं ठरतं. युरोपमध्ये GDPR सारखे कायदे आहेत ना? हो, GDPR आहे, आता EU AI ॲक्ट येतोय. हे कायदे खूप कडक आहेत. याचमुळे काही अमेरिकन कंपन्यांनी युरोपमध्ये त्यांची लेटेस्ट मॉडेल्स लगेच आणली नाहीत, कारण नियमांची स्पष्टता नव्हती. अच्छा. त्यामुळे मॅकडॉनल्ड्ससारखं वन साईज फिट्स ऑल वर्चस्व AIमध्ये आपोआप मिळेल असं नाही. युरोपमध्ये त्यांना बराच वाटा मिळेल, पण मक्तेदारी नसेल. आणि भारत, चीन सारख्या देशांमध्ये? इथे स्थानिक कंपन्यांना चांगली संधी आहे. किंमत, भाषा, स्थानिक गरजा, नियम या आधारावर ते स्पर्धा करू शकतात. AI मॉडेल्स कधी-कधी चुकीची किंवा विचित्र उत्तरं देतात. त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात ना? हो, ही समस्या आणि सुरक्षितेचे प्रश्न जर कंपन्यांनी सोडवले, तर त्यांना जगात वर्चस्व मिळवणं सोपं जाईल का? बघा, हॅल्युसिनेशन आणि सुरक्षितता या मोठ्या अडचणी आहेत, पण त्यावर काम वेगाने सुरू आहे. 2 मुख्य पद्धती वापरल्या जात आहेत. एक म्हणजे RAG, ज्याबद्दल आपण बोललो. म्हणजे? AIला विश्वासार्ह माहितीच्या स्रोताशी जोडणं. ऑडिटिंग आणि फाईन ट्युनिंग म्हणजे माणसं स्वतः मॉडेलला तपासतात आणि सुधारतात. पण याने प्रश्न पूर्ण सुटतील का? तांत्रिकदृष्ट्या बरीच सुधारणा होईल, पण मुद्दा हा आहे की विश्वास हा फक्त तांत्रिक नाही, तो राजकीय आणि नियामक मुद्दा पण आहे. म्हणजे युरोपसारखी सरकारं फक्त टेक्नॉलॉजी किती चांगली आहे हे बघणार नाहीत. ते बघतील की ती कशी चालवली जाते, किती पारदर्शक आहे, तिची तपासणी करता येते का. EU AI ॲक्टमध्ये याच गोष्टी आहेत. ओके. म्हणजे केवळ तांत्रिक सुधारणा पुरेशी नाही. नाही, नियमांचं पालन, विश्वासार्हता, गव्हर्नन्स हे सगळं पण तितकंच महत्वाचं असेल. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टार्टअपसाठी यशाचा मार्ग काय असू शकतो याचं पुन्हा एकदा आढावा घेऊया का? थोडक्यात काय करायला हवं त्यांनी? नक्कीच काही गोष्टींवर फोकस करायला हवं. 1. विश्वास महत्वाचा असलेल्या क्षेत्रांवर भर द्या. आरोग्य, कायदा, शिक्षण, शेती. इथे RAG वापरून अचूक माहिती देणारे AI सहाय्यक बनवा. हो. 2. डेटा प्रायव्हसीला महत्त्व द्या. ग्राहकांना पर्याय द्या. क्लाउड किंवा त्यांच्या स्वतःच्या जागेवर ऑन प्रेमिस चालणारं मॉडेल. 3. फायद्याचे ओपन सोर्स वापरा. भारतीय भाषांसाठी बेंचमार्क, मॉडेल्स किंवा डेटासेट ओपन करा. इकोसिस्टम तयार होईल. 4. कमी खर्चात उत्तम गुणवत्ता द्या. डीपशीक कडून शिका. खर्च कमी करण्याच्या पद्धती वापरा. डिस्टिलेशन, क्वांटायझेशन. 5. सरकारी योजना आणि पाठबळाचा फायदा घ्या. मोठ्या सरकारी प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा. आणि 6. सुलभ इंटिग्रेशन. कंपन्यांना तुमचा AI त्यांच्या सिस्टममध्ये सहज वापरता यावा यासाठी टूल्स, SDKs, APIs द्या.
यात काही धोके किंवा मर्यादा नाहीत का? सगळंच सोपं आहे असं नाही ना? नक्कीच मर्यादा आहेत. भूराजकीय तणाव वाढले तर टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण थांबू शकते. चिप्स मिळणं कठीण होऊ शकतं. आणि नियम? कडक नियम आले तर खर्च वाढतो. पण दुसरी बाजू अशी की जे नियम पाळतात त्यांच्यासाठी ते एक प्रकारे संरक्षणात्मक अडथळे पण बनतात. नवीन स्पर्धकांना येणं कठीण होतं. अजून काय? जागतिक पातळीवर प्रतिभेसाठी स्पर्धा आहेच. बेस्ट रिसर्चर अजूनही मोठ्या फंड्स असलेल्या परदेशी लॅब्सकडे जातात. आणि चुकीची माहिती व पक्षपात या समस्यांवर सतत काम करत राहावं लागेल. त्या पूर्णपणे संपणार नाहीत. तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल? काय आहेत महत्वाचे मुद्दे? मला वाटतं 3-4 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं, अमेरिकन कंपन्या सध्या आघाडीवर आहेत, यात शंका नाही. कारण त्यांच्याकडे पैसा, टॅलेंट, इकोसिस्टम, विश्वास या सगळ्याचं एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. पण त्यांना आव्हान देता येतं? हो. दुसरं म्हणजे चीनच्या डीपसीकने दाखवलं की कमी खर्चात, वेगाने आणि ओपन सोर्सने पण जागतिक दर्जाचं काम करता येतं. हा इतरांसाठी महत्वाचा धडा आहे. आणि भारतासाठी? तिसरं, भारतासाठी मोठी संधी आहे. पण ती अमेरिकन कंपन्यांना प्रत्येक गोष्टीत हरवण्यात नाही, तर आपल्या बलस्थानांवर फोकस करण्यात आहे. स्थानिक भाषा आणि संदर्भ, विशिष्ट क्षेत्रांमधल्या गरजा, कमी खर्चातील इंजिनिअरिंग आणि सरकारी पाठबळ. म्हणजे योग्य ठिकाणी स्पर्धा करायची. अगदी. यातून भारत प्रादेशिक स्तरावर आणि काही विशिष्ट जागतिक मार्केटमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आणि नोकऱ्यांबद्दल काय निष्कर्ष काढू शकतो आपण? निष्कर्ष हा की नोकऱ्यांवर मोठा परिणाम होईल, पण 99% नोकऱ्या जातील हा दावा खरा वाटत नाही. हे कामाचं स्थित्यंतर असेल. ऑटोमेशनचा वेग, कंपन्या काय ठरवतात, सरकार काय धोरणं आणतं यावर बरंच अवलंबून असेल. म्हणजे लोकांना तयार राहावं लागेल. हो. मोठ्या प्रमाणावर रिस्किलिंग लागेल, सामाजिक सुरक्षा योजना लागतील आणि AI संबंधित नवीन कामांसाठी लोकांना तयार करावं लागेल, जसं की AI ट्रेनर, ऑडिटर, एथिक्स ऑफिसर वगैरे. एकंदरीत AIचं जग खूप वेगाने बदलतंय. अमेरिका, चीन, भारत प्रत्येक जण आपापल्या परीने पुढे जातोय. हो. आणि तंत्रज्ञान जसजसं अधिक शक्तिशाली आणि आपल्या जीवनाचा भाग होत जाईल, तसतसा एक मूलभूत प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरेल. कोणता प्रश्न? तो म्हणजे आपण या प्रचंड क्षमतेचा वापर समाजाच्या खऱ्या भल्यासाठी कसा करणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वेग आणि मानवी मूल्य, नैतिकता, समानता यांचा समतोल कसा साधणार. हा महत्वाचा विचार आहे. केवळ तंत्रज्ञान विकसित करणं पुरेसं नाही, ते जबाबदारीने कसं वापरायचं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. हे तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि समाज यांच्यातलं नातं पुढे कसं उलगडेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल.